महादेवाच्या पुढे नम्रता आहे. धनी असून दीन म्हणणं, राजा असून रंक म्हणणं आणि सनात असून अनाथ म्हणणं ही तुकोबारायची नम्रता. ही पत्राची भाषा आहे. ज्याला पत्र पाठवायचं त्याला आदर द्यायचा, मोठेपणा द्यायचा, आणि ज्याने पाठवायचं त्यानं स्वतःकडे नम्रता लीनता घ्यायची. म्हणून तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता मायण्यामध्येच कीर्तन होईल म्हणून आता उरकून घेऊ आपण. ठीक आहे, ठीक आहे महाराज. मायना आता 10 वाजून 10 मिनिटं झाली. मग आता पत्र लिहिण्याचे कारण की कृपा कराल ते थोडे कृपा कराल ते थोडी मजकूर सुरू झाला. पत्र लिहिण्याचे कारण की कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. या देनावर, या अनाथावर, या रंकावर आपण थोडी कृपा कराल ही अपेक्षा बाळगून आहे. आता कृपेचीच अपेक्षा का केली याचं कारण सांगतो प्रल्हादराव. कृपेमध्ये जे ताकद आहे ते कृपा करणाऱ्यात सुद्धा नाही. छाया तू बडी घणी तुझस बडो नकोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर कृपा आहे. कृपा करणारा सुद्धा कृपेपेक्षा मोठा नाही. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. एवढं लक्षात ठेवा. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. मुंडे साहेब, भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. ज्याचा त्याचा विषय. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं आणि पेपर वाचून बाता मारत गावात. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये. तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? अरे का सतपाल पहलवानात खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती सतपालची युवराज पाटलाची. तू बटर खाऊन बाता हाणतो का गावात? अरे शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. तुमच्या भाषेत सांगतो, मावल्यांच्या भाषेत सांगतो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद महादेवराव बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. त्यासाठी माय व्हावं लागतं. लेकराला नाही कळत. अरे दिवसभराची उपवाशी आहे ती. नवरा मरण पावला,
लेकरू 2 वर्षाचं, मायबाप आधीच मेले, झोपड्यात राहती, मोलमजुरी करायची, दिवसभर उपवासी आहे, भागत नाही म्हणून डोक्यावर गवताचा भारा आहे, घामानं भिजलेली आहे, नुसतं पाणी पिऊन मजुरी केली, आणि जेव्हा आली झोपड्याच्या पुढे भारा टाकला गवताचा, तिचा 2 वर्षाचा पिंट्या दुडू 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 धावत आला. तशीच बसली, उपवासी दिवसभराची आहे, पण जेव्हा पिंट्याला जवळ घेतलं आणि कंठाला लावलं, अमंगळपणे कंटाळ्यानं करी, उचलून करी कंठी लावी, पटापटा पप्प्या घेते, दिवसभराच्या श्रमाचं दुःख माय विसरते का? बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. हे लक्षात घ्या. आपण भागवतामध्ये पहा, नंद जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कर देख छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा हूँ, कहीं भागने वाला नहीं, पूरा काम कर लो ना एक बार. उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही, तो भी मानती नहीं जसोदा, दोबारा देखती. माँ कमाल करे, मैं दाऊ के साथ यहाँ आंगन में खेल रहा हूँ और तुम मेरी तरफ देखती है, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी नहीं मानती. मां कमाल है, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? यशोदा बाहेर आली, म्हणून सर अंगणात कृष्णाला घेतलं मांडीवर, पटापटा पप्प्या घेतल्या, सांगितलं, काना जब तेरा जन्म हुआ तो गर्गाचार्य ने मुझे कहा था, यशोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. आज पता लग गया काना मैं भाग्यशाली हूं, लेकिन तू दुर्भाग्यशाली है. काना गुस्से में आकर खड़ा होकर के बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए बेटा तेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है, इसलिए तू दुर्भाग्यशाली है. तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा मां? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. मी का सांगतो हे? भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद प्रल्हादराव बाळाच्या आईला विचारा. तसं कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. विठ्ठल रामायण झाला आपलं महादेवराव, सगळे पाठ आहे तुम्हाला. ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे, बरोबर आहे, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे. मी कृपेतली ताकद सांगतो. ज्यानं कृपा केली तो राम पुलावून गेला, पुलावून, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बिर चले हनुमान. तुम्हाला गोड वाटतं, पण त्यात आपलं कीर्तन चालू आहे, फक्त डोळापुढे चित्र. हा ना, अजून आवाज तरुण आहे माझा, बरं का, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. 3 कीर्तन आताही करतो दिवसभर भाऊ. आता तिडके अण्णाकडे नानाकडे करून आलो, माळाकोळीचं दुसरं, सकाळी आता पारनेरला, संध्याकाळी पुण्याला, बरोबर. पोस्टमॅन साहेब हे माझ्या बाजूनं बोलतात हे सगळे. महाराज फक्त एवढी तारीख बसवा, उद्यापासून मात्र आराम करा, एवढी आज जाऊ द्या. अतिपर्याचे परिचयाचं बोलणं आहे मला. जय श्रीराम. कृपा ज्यानं केली तो श्रीराम, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. आता कळलं ना? कृपा करणारा पुलावून गेला, पुलावून, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. म्हणजे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा असल्यामुळे कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो पराडी
अरे ज्याच्याकडे कृपेची अपेक्षा करतायत तुकाराम महाराज, तो कृपा करतो का? अरे कृपा करतो का कशाला? त्याच्यासारखा कृपाळू जगात नाही. त्याच्याकडे काही कमी नाही, पण उपभोग घेत नाही. ज्याला पत्र पाठवतात ना तुकोबाराय, त्या महादेवाचं सांगतो, महादेवराव काही कमी नाही, पण उपभोग घेत नाही. मग स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानाशी वस्ती रुद्र करी, स्मशानाशी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, त्यागुणी कैलास सर्व संपत्ती, त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानाशी वस्ती रुद्र करी, स्मशानाशी वस्ती रुद्र करी, स्मशानाशी वस्ती रुद्र करी, स्मशानाशी वस्ती रुद्र करी, रुद्र करी. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. अरे 10 कोटीचं मंदिर बांधा, तरी तुम्हाला तिथं फक्त लिंग प्रतिमाच बसवता येते. आता इथं नाशिकचा काळाराम आला बरं का आपला, मी दर्शन करून आलो, नाशिकहून आले बाबा. तो स्वतः स्मशानात राहतो. महादेवाची मूर्ती कुठे असते? स्मशानात. का? त्या चितेकडे पाहून महादेव म्हणतो, गेले ना रे सारे. ए पेटणाऱ्या, ते दोघच असतात ना नंतर, बाकी सगळे गेले. तृणप्राय केस जळती, अस्ति काष्टासारख्या भाजती, आणि कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घरासी. पेटलं म्हणजे गवतासारखे केस जळतात, मांस जळतं, हाडं जळतात, आणि कपाळ फुटलं, लोक उठली. कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घराशी. आणि मग दोघच आहे स्मशानात, एक महादेवराव आणि एक पेटणार. मग महादेवराव झालं ना, बैलासारखा राबला लेका, येड्या बाभळीमध्ये डब्याला जाळ घातला. मराठी कळती ना? रात्र रात्र जागला, येड्या बाबळी डब्याला जाळ घातला, करू नये तो केला. व्यापार न व्हायला भार कुटुंबाचा, हातबट्टीची काढून विकली, किती वेळा अटक झाली, बैलासारखा राबला, गेले का सगळे. पण घाबरू नको, सगळे सोडून जातात, त्याच्यासाठी स्मशानामध्ये असतो. घाबरू नको. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चीता भस्मलेप स्रवकरोटी परिकरः मंगल्यम शीलम तव भवतु नामोयुमखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परम मंगलमसी स्मशानेश्वा क्रीडा. त्यागुणी हो म्हणून जा. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः स्मशानात राहतो महादेवजी, पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. बाणासूर, रावण हे शंकराचे भक्त. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे. धन्य भाग्य रावणाचे, हो धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, हो
14 माणसं होती होडंबे सर पूजेची तयारी करून द्यायला, रावणाच्या पूजेची. बेलाचे पानं मोजणार, कमळे मोजणार, शेणानं जागा सारवणार, गंगाजल आणणार, भस्म आणून देणार, असे 14. आणि 6 घंटे रावण पूजा करायचा. पहाटे 3ला ब्रह्ममुहूर्तावर उठला की सकाळच्या 9 पर्यंत मांडी मोडत नव्हता. 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस 999 कमळे वाहली, 1 कमळ कमी पडलं, उठला नाही. तलवार घेतली, मुंडक कापून पिंडीवर वाहलं, पूजा पूर्ण केली. आम्ही एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. बाथरूम मध्ये आंघोळ झाली का चाललं देवघराकडे, अभंग म्हणा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आणि ठेवून या शब्द आला की विचारतं मंडईला, ठेवला का? आणि मग तुळशी हार गळा, काशे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान. मग ध्यानात येतं, झाला का? मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, आणला का? आणि आणल्यावर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुकन, एका कपात उरकला काकडा न पा. शीश को काट कर अपने, रावणाचं सांगतो, शीश को काट कर अपने, किया जब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. महादेव भोले भंडारी. मी का सांगतो? स्वतः स्मशानात राहतो आणि भक्तावर कृपा करतो. आता दाऊदपूर म्हणजे परळी भागातली अमेरिका आहे. ओळखूच येत नाही आता दाऊदपूर, अमेरिका. हे महादेवाची कृपा आहे, लक्षात ठेवा. तो द्यायला लागला ना पदर फाटेपर्यंत. रावण बाणासूर हे त्याचे भक्त आहे. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, कृपा करण्यामध्ये तुमचा हात खंडा असल्यामुळे मी सुद्धा अपेक्षा, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे, कृपा कराल ते थोडे. पाया पडिलो बराडी, 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 पाया पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडे, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. जमला. आता अजून मजकूर चालू आहे. कृपा कराल ते थोडी आणि ही अपेक्षा बाळगून पाया पडिलो एकदा संप्रदायपूर्वक. बरं का? हात वर करा. वा वा. तालुक्यातल्या लोकांना छोटीशी वाडी केवढा सप्ताह करते कळू द्या. अरे वाडी छोटी आहे पण अंतकरणानं मोठे लोक इथं राहतात, आहे का नाही? एका तालात विठोबा रखुमा,
तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. दीनारंग मी अनाथ, 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 दीनारंग मी अनाथ. कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडी. ओ कृपा करा लते थोडे, कृपा करा लते थोडे, कृपा करा लते थोडे, कृपा करा लते थोडे. पडला बराडे, पाया पडिलो, पाया पडिलो बराडे, पाया 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 पडिलो बराडी, पाया पडिलो, पाया पडिलो बरा, पाया पडिलो, पाया पडिलो बराडे, पाया पडिलो बराडे, पाया पडिलो बराडे, पाया पडिलो, पाया पडिलो, पाया पडिलो, पाया 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 पडिलो, पाया पडिलो, क्या बात है. पडिलो, 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 वाह, क्या बात है. पडिलो बराडे बरा, सनई सनई
कृपा करा कृपा करा ते थोडे विश्वनाथ तीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दीनावर, या रंकावर, अनाथावर थोडी कृपा कराल ही अपेक्षा बाळगतो. कृपा कराल ते थोडी. पण तुकोबारायच्या लिहिता लिहिता लक्षात आलं पत्रात, कदाचित तुम्हाला असं वाटल महादेवा महादेवा असं वाटल की याचं बरंच काही मागणं असेल आणि माझ्याकडे तेवढं नसेल. पण मला चांगली कल्पना आहे. काय होणे तुम्हा पासी काय होणे तुम्हा पासी काय होणे तुम्हा पासी काय होणे तुम्हा पासी तुम्हाला असं वाटल की तुकोबा राहायला बरंच काही मागायचं असेल आणि माझ्याकडे तेवढं नसेल. म्हणून तिसरं चरण घातलं. मी तो अल्पची संतोषी, थोडक्यात समाधान मानणार आहे आणि तुमच्याकडे काहीच कमी नाही. ही तिसरी लाईन. काय उणे तुम्हापासी. आता काय उणे तुम्हापासी असं का लिहिलं याचं कारण सांगतो. तुम्ही कोण आहात? स्वयमेव महेशः तनयो गणेशः सखा नगेशः स्वस्रो नगेशः आणि सखा धनेशः. म्हणून लाईन आहे काय उणे. हा बरं का, थोडक्यात आता 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 थोडक्यात यावं लागते. स्वयमेव महेशः म्हणजे तुम्ही स्वतः महादेव आहे. महादेव कोणाला म्हणतात बरं का? फड आपलं हे हा असं ठीक आहे. महादेव बडा देव, सब देवन का बाबा. म्हणून स्वयमेव महेशः. दुसरं तनयो गणेशः. तुमचा मुलगा कोणत्या खात्यावर आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. महादेवरावचा मुलगा कोण? गणपतराव. आपलं पत्र चालू आहे ना, गणपतराव. बरं, गणपतरावकडे खातं कोणतं आहे?
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे खातं तुमच्या गणपतरावकडे. तुम्ही त्याचा बाप है ना. मजा आहे, आरती सर्वांना पाठ आहे, पण थोडी चूक झाली का अर्थ बदलतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. इथे थांबायचं कुठं हे महत्वाचं आहे. नाही दादा चाली लावू लावू बिघडलं सगळं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. तो म्हणतो नको, हे म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतात नको रे, हो हो. कुठून हो काढला का अर्थ कुठं चालला. गणपती नको म्हणतो, तू म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. म्हणून नुरवीवर थांबावं लागतं तर अर्थ लागतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. नाहीतर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता रोज तुमच्या घरी आणून देणारा. बसवल का भाद्रपदात कोणी गणपती. अरे म्हणून नुरवीवर थांबायचं, नुरवीवर. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता न उरू देणारा. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असा जो गणपती आहे आणि त्याचा तुम्ही बाप आहे. काय उन्हेवर चाललं आपलं. मला घड्या बघू दे. हा जमला आहे. स्वयमेव महेशा स्वतः महादेव तनयो गणेश. सुख प्राप्त करून देणं दुःखाचं हरण करणं हे ब्रीद ज्याचं तो गणपती तुमचा मुलगा. स्वस्रो नगेश सगळ्या पर्वताचा राजा कोण. हिमालय. पार्वतीचा बाप आहे तो. पार्वती पर्वताची म्हणून काना लावला की चिरंजीव धरायचा. मराठी लक्षात घ्या. वसुदेव वासुदेव. वसुदेव म्हणजे कृष्णाचा बाप आणि काना लावा. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. इथं वसुदेव नाही, वसुदेव म्हणजे बाप झाला आणि वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण. एकच काना. तसं पर्वताची पार्वती काना लागला. पर्वताची कन्या म्हणून पार्वती हे संबंध आहे. बिल्लांचा राजा शबर त्याची शबरी. तसं पर्वताची पार्वती. पार्वती तुमची पत्नी आहे आणि पार्वतीचा पप्पा सगळ्या पर्वताचा राजा हिमालय तो तुमचा सासरा. स्वयमेव महेश तनयो गणेश स्वस्रो नगेश. आता पुढचं सखा धनेश. सखा म्हणजे मित्र कोण आहे. धनाचा राजा कुबेर हा महादेवाचा मित्र आहे. सखा धनेश. आता कुबेराकडे संपत्ती किती. 9 निधीपैकी 8.5 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार हे डोके चालवायचे नाही. निधीचा अंदाज सांगतोय तुम्हाला. 5 लाख दगडाची घरं. पोस्टमन साहेब 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची ही संपत्ती रावणाची. महादेवराव 70,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे सोन्याचा. 70,000 10 ग्राम. 7 कोटी सोन्याच्या घराचा हिशोब घरी गेल्यावर करा. मेंदू बंद पडल भारताचे.
हे संपत्ती जे रावणाची आहे, 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, एवढी घरं जी रावणाची आहे, हे संपत्ती पावनिधी आहे. पावनिधी, राहिलेली पावनिधी अख्ख्या जगात आहे. पावनिधी जगात आहे, पावनिधी रावणाकडे आहे, म्हणजे अर्धा निधी झाला. आणि आताही 2024 साल आलं तरी 8.5 निधी एकट्या कुबेराकडे आहे. म्हणून अजूनही म्हटल्या जातं, ते आहे काळाचे धन कुबेराचे, ते आहे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. धन देह हे काळाचे धन कुबेराचे. पुन्हा एकदा पत्र चालू आहे आपलं वळमे सर. पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल याला खूप काही मागायचं असेल आणि माझ्याकडे काही नसेल, म्हणून कल्पना दिली महादेवाला. तुम्ही स्वतः महादेव, गणपतराव तुमचा मुलगा, हिमालय तुमचा सासरा आणि 8.5 निधीचा मालक, धनाचा राजा कुबेर तुमचा मित्र. म्हणून लिहिलं, काय उणे तुम्हा पासी, काय उणे तुम्हा, काय उणे तुम्हा, काय उणे तुम्हा. मी तो अल्पची संतोष, मी तो अल्पची संतोष, मी तो अल्पची संतोष, मी तो अल्पची संतोष. म्हणून तुमच्याकडे काही उणीव नाही आणि मी थोडक्यात समाधान मानणारा आहे. आता 10च मिनिट राहिल्यामुळे पत्र पुरं करावं लागणार आहे. तुम्हाला वाटत असेल थोडक्यात समाधान म्हणजे नेमकं काय, ज्याच्याकडे पत्र पाठवतो त्याच्याच जवळ माझ्यासाठी प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका मने देवा, तुका मने देवा, देवा तुका मने देवा, तुका मने देवा, तुका
पाकरा लते थोडे मी तो अल्पची संतोषी आणि ते संतोषासाठी अपेक्षा काय म्हणत असाल तर ज्याच्या जवळ मी पत्र पाठवतो विश्वनाथा त्याच्या जवळ तुम्ही प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आता तुकोबाराय प्रेमाची अपेक्षा का करतात आणि देवालाच का मागतात? झालं आता उरकलं, आता वाढवत नाही. देवालाच मागायचं असते का प्रेम देवाचे हे देणे. लक्षात घ्या प्रेम देवच देऊ शकतो म्हणून प्रेमाची अपेक्षा देवाकडून. बरं प्रेमाचीच अपेक्षा तुकोबारायने का केली? तुकोबाराय म्हणले देवा मला काही करायचं नाही, जन्मभर भजन करायचं आहे, जन्मभर. आणि भजनासाठी गरज प्रेमाची आहे. प्रेमाविन भजन ना अर्थाविन मोती वाचून प्रेमाविन भजन नकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय अर्थाविन पोती वाचून काय जमला आता. मला भजन करायचं आहे जन्मभर आणि भजनासाठी प्रेम पाहिजे. प्रेमाविन भजन नाही तर भजन करणे वंगळवाने नरका जाणे चुकेना. मला भजन करायचं असल्यामुळे तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की प्रेमरूपी खाऊ पाठवावा आपला तुकाराम महाराज. पत्र पूर्ण झालं रे बाबा. हा ना पाहू आता पुढचं पुढे. हा पत्र झाला आता पूर्ण. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. कांताभाऊ कुठं आहे? या पखवादामुळे दिसले नाही तेथे. आता काय उपयोग आहे? चांगलं आहे. मस्त मजा आहे. तरुण मंडळीचाही चांगला सहभाग आहे, आनंद आहे. आणि शेवटच्या दिवशी आपल्यासोबत एवढंच येणार आहे जे तुम्ही 8 दिवस करता ते. हे लक्षात ठेवा. बाकी हे सगळे इथं राहतं, इथंच राहतं. तुमची इच्छा नसली तरी इथंच राहतं. आणि माझं खरं वाटतं मरून पहा. शेवटच्या दिवशी पार बोटातलं गळ्यातलं सगळे काढून घेतात. ज्या वस्तूची त्यांना गरज नाही ते सोबत देतात. तंबाखूचा बटवा, चष्मा, असं म्हणते का अंगठी जाऊ द्या म्हाताऱ्यासोबत, लगेच वर पण काढ. हे इथंच राहतं. शेवटच्या दिवशी कर्मानुगो गच्छति जीव एका. आनंद वाटला. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. ज्यांची कथा चालू आहे आमचे सोपान महाराज